नमस्कार, आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळचे 6 वाजलेत. बघा किती ऊन आहे. इथे खूप गरमी आहे. म्हणून मी आत्ता भाजी घेऊन आले. तर भाजी घेऊन आल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केली. नंतर मी चहा बनवला. मुलांना दूध गरम केलं. तर आता मी चहा पिते. मुलांनाही दूध प्यायला देते. तुम्ही पण या चहा प्यायला. तर आम्ही गप्पा मारत चहा प्यायला लागलोय. कारण उद्यापासून मुलांची स्कूल चालू होणार आहेत. तर मी मुलांना विचारते, तुम्ही स्कूलला जाण्यासाठी खुश आहात का? आता तर मुलं बोलत आहेत, आम्ही खूप खुश आहोत. कारण नवीन क्लास टीचर सर्व काही त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यामुळे ते खूप एक्सायटेड आहेत. कारण 20 दिवस त्यांना सुट्टी होती. त्यामुळे त्यांना स्कूलला जायला खूप खूप छान वाटतंय. इथं न्यू सीझन एप्रिलमध्ये स्टार्ट होतं ना. तर आमचा चहा वगैरे झाला. आता मी भाजी निवडून ठेवते. कारण मी भाजी अशीच ठेवून दिली ना, तर गरमीमुळे लगेच खराब होऊन जाते. मी एवढीच भाजी घेऊन आले. खूप महाग भाजी आहे. 600 रुपये झाले एवढ्याच भाजीचं. आपल्याकडे कोथिंबीर कशी पेंडी भेटते तशी नाही. इथं पानंच सुट्टी सुट्टी पानं भेटतात कोथिंबीर. त्यामुळे लगेच खराब होऊन जाते कोथिंबीर. भेंडी बापरे खूप महाग आहे. 100 रुपये किलो भेंडी आहे. मुलांना टिफिनला मी भेंडी द्यायला घेऊन आले अर्धा किलो. कारण मुलांना खूप आवडते भेंडी. हा मी भाजीपाला घेऊन आले. तर काय आता उद्यापासून स्कूल चालू आहे. मला आता काय चांगलं नाही वाटणार. कारण 20 दिवस मुलं खूप घरात मस्ती वगैरे करायची ना. त्याच्यामुळे मला दिवस कुठं जातं समजतच नव्हता. मी काल बुक्सला कवर लावून घेतलेत. तर मी मुलांना म्हटलं बॅग पॅक करून ठेवा. कारण कधी कधी रात्री लाईट नसते ना, गरमीमुळे खूप लाईट घालवतात. त्याच्यामुळे मी म्हटलं रात्रीचीच तयारी करा. अथर्व रागाने बघतोय माझ्याकडे. कारण त्याला न्यू बॅग नाही घेतली ना, त्यामुळे बघतोय. कारण ते चांगली बॅग आहे. मी पूर्वीला न्यू बॅग घेतली. किती बुक्स आहेत बापरे. हे करत असताना 2 मी व्हाईटनर घेऊन आलेले, ते दोन्ही पण चालत नाहीत. तर आता मला हे चेंज करून आणावं लागणार आहे. पण काय करणार आता, खूप अंधार झाला आहे. तरीही मला जावं लागणार आहे. शिडीवर लाईट लावून घेते. मी आणि अथर्व चाललो आहे व्हाईटनर चेंज करायला. बघा किती अंधार आहे. आता मी आले कॉम्प्लेक्सजवळ. हा व्हाईटनर चेंज करून आणला मी. तर आमचं जेवण वगैरे सर्व मी आटोपलं. नंतर मी मुलांचा युनिफॉर्म आता प्रेस करून ठेवणार आहे. त्यांचा व्हाईट कलरचा शर्ट आहे आणि ग्रे कलरची पॅन्ट आणि ग्रे कलरचा स्कर्ट आहे. हा त्यांचा युनिफॉर्म. खूप खूप माझ्यात धावपळ झाली. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी कपडे प्रेस करत असताना अथर्व तोपर्यंत शूज पॉलिश करायला घेतले. अथर्व बोलतोय, मम्मा तू खूप थकली, मी शूज पॉलिश करतो. तर बघा कसा करतोय. तोपर्यंत पूर्वीनेही मला हेल्प केली. तिनेही भेंडीची देठ काढून दिलीत. तर किती हलकं झालं बघा मला. आता मी कट करून ठेवते भेंडी. हे काम मी रात्रीच तयार करून ठेवते. कारण सकाळी लवकर उठावं लागतं. बस त्यांची लवकर येते ना, 6:15 वाजता बस येते.
तर मी उठले पहाटे, तर बघा किती अंधार आहे. पहाटेचे 5 वाजलेत. पूर्वीही उठून तयार झाले, 5:30 झाले. तर मी ही चपाती भेंडी बनवली. आता मी मुलांचा टिफिन पॅक करून घेते. मुलांना दुसरी भाजी नसली चालेल, पण भेंडी त्यांना खूप आवडते. रोज दिली तरी ती कंटाळणार नाहीत. तर मी मुलांचा टिफिन पॅक केलेला आहे. तर पूर्वीलाही मी आता तयार करते. पूर्वीच स्वतःहून तयार होते, पण तिला 2 वेणी नाही घालता येत. त्याच्यामुळे मला तिला घालून द्यावं लागतात. अथर्वही तयार होऊन बसलं आहे. तर मी आता मुलांना ब्रेकफास्ट देते. तर मुलं ब्रेकफास्ट खाऊन तयार झालेत. तर माझ्या मुलांचा आजचा स्कूलचा पहिला दिवस. मुलं चालली माझी स्कूलला.